यंदा पाऊस चांगला वाटून राहिला बुवा. काय पडण्यावर आहे राजे हो. टायमावर पडला तर बरं आहे. मी काय म्हणतो बंडू भाऊ, काय म्हणणं? त्या मास्तरनं काहीतरी पाण्याची मशीन लावली म्हणते बा घरी. लय उच्च दर्जाचं पाणी येते म्हणते त्यातून. हाव ना, त्या कांगेन पाण्याची मशीन लावली त्यानं घरी. ते आपल्यासारख्याचं काम नाही राजा, श्रीमंताचं काम आहे ते. अरे ते काय मास्तरच येऊन राहिला इकडं. काय हो मास्तर? नमस्कार नमस्कार बंडू भाऊ. काय मास्तर सायकलवर फिरून राहिले? एखादी मोटर बाईक घेऊन टाका ना. जग कुठं चाललं राव, आणि तुम्ही कुठं चालले? एखादी मोठा बंगला बांधून टाका गावात. तो पांडुरंग पाटलाची धुऱ्याची जमीन आहे इकरीले, तो तुकडा घेऊन टाका एक. काय ते पाण्याची मशीन घेऊन आले घरी तुम्ही? इकडं मारा नाही इन्व्हेस्टमेंट. खरं आहे तुमचं. या गोष्टी आवश्यकच आहे जीवनामध्ये. मोठी गाडी असायलाच पाहिजे, मोठं घर, जमिनीचा तुकडा, पैसा असायलाच पाहिजे. पण तुम्हाला एक सांगू का बंडू भाऊ, जेव्हा मी खोलावर विचार केला ना, तेव्हा मला काहीतरी दिसलं. मला दिसलं माझ्या मुलीचं आरोग्य, माझ्या पत्नीचं आरोग्य, माझ्या मुलाचं आरोग्य आणि माझ्या आईबाबांचं आरोग्य, माझं स्वतःचं आरोग्य. या सर्वांच्या आरोग्यासमोर गाडी, घर, जमीन, पैसा हे सगळं खूप छोटं वाटायला लागलं हो बंडू भाऊ. हे संपूर्ण शरीर पाण्यावर अवलंबून आहे. 70% शरीराची यंत्रणा पाण्यावर काम करते. आजच्या बदलत्या काळामध्ये मला माझ्या पाण्याला सुद्धा बदलावं लागेल, नाहीतर या बदलत्या धकाधकीच्या काळाला मी बळी पडू शकतो. आणि म्हणून माझ्या परिवाराला सदैव निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी मीही कांगेन पाण्याची यंत्रणा माझ्या घरी लावली. मला सांगा बंडू भाऊ, मी खूप श्रीमंत झालो सुद्धा, पण माझ्या घरी असणारे लोक आजारी आहेत. तर मी लोकांना दिसण्यासाठी तर खूप श्रीमंत असेल, पण आतून गरीबच राहील. खरी श्रीमंती आरोग्यात आहे, पैशात नाही. वाह मास्तर, पटलं आपल्याला. वा वा, ही यंत्रणा गावामध्ये सगळ्यांच्या घरी आपण लावू, सगळ्यांना या पाण्याचे महत्त्व सांगू आणि आपले गाव आरोग्यदायी बनवू आपण. मला हे मशीन कसं घेता येईल मास्तर, ते सांगा बरं आता.